जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर महेश्वरी झिरपे यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच वार्षिक अहवाल 2025-26 सादर करण्यात आला। या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील जय हिंद कॉलेज प्राचार्य डॉक्टर विजय दाभोळकर उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त व संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव सिद्धेश्वर गडदे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या वर्षा ठाकूर, सदस्य राहुल घरत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांनी विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देऊन त्यांचे अभिनंदन केले। तसेच रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर, जयदास तेलवणे, प्रभाकर जोशी, सचिन वासकर, सीडीसी मेंबर रामशेठ ठाकूर महाविद्यालय खारघरचे दीपक शिंदे, उल्वे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे प्राचार्य टी.एन. सुतार, रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष खांदेकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान केली। या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। विविध सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर करण्यात आले। सदर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सीकेटी महाविद्यालयाचे गणेश जगताप, बीसीटी लॉ कॉलेजच्या ऐश्वर्या पाटोळे परीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील सर्व प्राध्यापक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले। The chairman साहब of this संस्था, Shri Ramshet Ji Thakur. I must appreciate, he has come from Satara to attend this program, and that is what the dedication and love for the Shikshan Sanstha over here and for the students. Sir, really a great efforts, and I can see the, in this felicitation what are the things are happening. So thank you so much. On behalf of Jai Hind College, I would really thank you for inviting me over here for such a prestigious event, and I have witnessed these events. The students' achievement, teachers' achievements, it is just excellent beyond everything. The students have done very well in their education, in the sports activity and the research activity, and I could see the lot of input in the NPTEL by the students as well as this teachers. A great thing done by the student and the teachers. I think this the credit goes to the the management. That is what the efforts they are taking. So congratulations to the students, teachers and other people. I don't want to just say anything. I just want to share something. The students, those who have cleared their education or they want to clear their education, remember it is these 75 years sir has dedicated into this education. आणि त्यांच्या 75व्या वर्षी खूप सारे असे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ह्यांचं ही इज पार्टिसिपेटिंग इन द नेशन बिल्डिंग. कारण तुम्ही जे लोक कामं करतात ते आपल्या नेशन बिल्डिंगसाठी आहे. सो इट इज हिज डायरेक्ट और इनडायरेक्ट एफर्ट्स टुवर्ड्स द नेशन बिल्डिंग. सर, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. खरं तर आपल्या कॉलेजनं आता गाठ टाकलेली आहे. विविध नवीन सब्जेक्ट्स आपण सुरू केलेले आहेत आणि आपले हे जिथं ॲन्युअल रिपोर्ट जर पाहिलं तर त्यामध्ये तुमचे फोटो पाहिले, विद्यार्थ्यांचे बक्षिसं घेताना, विविध यश संपादन करताना घेतलेले. तर आम्हाला आनंद होतो आहे की आपलं हे रामशेठ ठाकूर कॉलेज जे आहे हे नवी मुंबईतच नव्हे, मुंबई विद्यापीठात आणि सर्व परिसरामध्ये अतिशय उत्कृष्ट असं कॉलेज म्हणून आता मोजलं जावं लागलेलं आहे. आपल्याला गडदे सर किंवा इतर गेस्टने आपल्याला मार्गदर्शन केलं असेल. आता आपल्याला
जे सरांनी मार्गदर्शन केलं त्यात त्यांनी तुम्हाला सांगितलं. तुम्ही यशस्वी झालेले आहात, बरीच बक्षिसं घेतलेली आहात, एक्झामिनेशन देऊन पासही होणार आहात. पण त्यापेक्षाही आयुष्यामध्ये यश संपादन करायचं असेल त्यांनी काही टिप्स तुम्हाला दिल्या, त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. आपण दुसऱ्याकडं न पाहता यशस्वी व्हायचं असेल तर पहिलं चांगलं माणूस म्हणून व्हायला पाहिजे आहे. त्यांनी साहेबला आपले नातेवाईक वगैरे असतात, ते निरपेक्ष असे प्रेम आपल्यावर करत असतात. इतरांच्यामध्ये हा काय बोलतोय, ते काय बोलतोय ते न पाहता आपला गोल का आहे, आपलं ध्येय काय आहे, ते ध्येय साध्य करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करायला पाहिजे आहेत. त्यात हलगर्जीपणा करून चालणार नाही. जग बदलत चाललं आहे. पाहायला गेलात तर रोज प्रगती होत आहे, आपल्या देशाची होत आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड होत आहे, संधी अनेक निर्माण होत आहेत. पण कॉम्पिटिशन फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामध्ये तग धरून घ्यायचा असेल तर आपण आपल्याला सर्वोत्कृष्ट करत जायला पाहिजे आहे. आपल्या मनात आपण सर्वोत्कृष्ट व्हायला पाहिजे आहे. आणि ते जर केलं तुमचा आत्मविश्वास वाढला आणि त्यावेळेला तुम्हाला तुमचं समजून येईल की नाही, मी इथं चांगलं संपादन करीन आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच चांगलं यश संपादन करून चांगल्या कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून तुमचं गाजावाजा होईल, नाव होईल, एक आदर्श नागरिक म्हणून तुम्ही तयार व्हाल आणि आपल्या भारत देशाचा, आपल्या कॉलेजचा, आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढवाल. आणि तशा दृष्टीनं तुम्ही हे काम करावं. सर आले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, अतिशय छानपैकी मार्गदर्शन केलं, कारण अनेक उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला सांगितली. तर त्याचा धडा घ्या.